रिक्वेस्ट करता फुडले फावट जेन्ना तू प्रेसाक येतलो तेन्ना क्वेश्चन मागीर फ्रेम कर, प्रेस कॉन्फरन्स पयली आयक सर आन्सर करता तेका। हांवें सांगलें की ह्या 7 म्हयन्यान खुबशे फावट म्हाका दिसले प्रेसा फुड्यान येवचे, प्रेसा फुड्यान हे विशय मांडचे, हे विशय घेवचे, बट जे मिस्टेक्स आमच्या कडेन जाताले, आमी फायर ब्रिगेड आनी एम्ब्युलन्स कशे धांवताले, तितून आमी प्रिफर केले की थोडी जी बॅटल हा ती लूज केल्यार जाता, पूण आमकां हे वॉर जिखपाक जाय, तेका लागून आमकां स्ट्रॅटेजायज जावपाक जाय। विशय कंटिन्युअस गोंयांत प्रत्येक दिसा एक विशय आसता, दॅट डजंट मीन की आमी प्रत्येक दिसा थंय धांवपाचे, आनी हे धांवले आमी ना न्हू 7 वर्सां धांवले, आनी तेका लागून आमी केन्ना स्ट्रॅटेजायजूच करूंक पावूंक ना। जेन्ना आमी ही पार्टी स्ट्रॉंग करपाक आमी पावूंक ना, लोकांची मनां जिखपाक आमी पावूंक ना, सो तें की कशें आमी करपाक शकता, हेका लागून हो ब्रेक आसलो, कित्याक आमचो ध्येय आसा गोंय हातीन घेवपाचे। हे 7 म्हयन्यांचे बारीक बारीक विशय जाले भितर मॅक्झिमम विशय आमच्या आमदारान घेतलेले आहा, अशें ना की पार्टीन घेवंक ना, मॅक्झिमम विशय आमच्या आमदारान असेंब्लीन मांडलेले आसा, मॅक्झिमम विशयाचेर आमदार ग्राउंडाचेर पावलो आहा। म्हटले 7 महिने तू स्ट्रॅटेजी करपा खातीर घेतले आनी जे बारीक बारीक जे वॉर असले ते सोडले तुम्ही बॅटल जिखपाक। सो हे जे फाटले जॉब स्कॅम जालो, मागीर लँड स्कॅम जालो, मागीर येदो व्हडलो सेंट फ्रांसीस झेवियराचेर इश्यू जालो, सो हे सगळे बारीक बारीक इश्यू दिसता गोंयकारा फुडल्यान। हांव सांगता, पयलो म्हटल्यार गोंयच्या साहेबाचो एक आन्सर करता। गोंयच्या साहेबाचो जेन्ना विशय जालो तेन्ना 1-2 दिसान रोखडेच आर्जीन एज अ प्रेसिडेंट आमी सगळ्या भुरग्यांक पार्टी लेवलाचेर नोटीस दिली की प्रत्येक भुरग्यान त्या विशयाक तेको दिवचो, त्या लोकांच्या मुवमेंटाक तेको दिवचो। आनी तुमी जर पळयतले आनी पयला आसतले की आर्जीचे कितलेशेच भुरगे रेव्होल्युशनरीज त्या प्रोटेस्टाक सामील आसले। आमचो आमदार पदयात्रेक आसलो, आमचो आमदार मडगांवूय आसलो, सो असो ना की तो विशय आमी सोडलो म्हणून। फक्त हांव ऑफिशियली त्या विशयाचेर उलोवंक ना, दॅट डजंट मीन की तो विशय आमी सोडलो, हे तुमकां क्लॅरिफाय करता। आमच्या भुरग्यांचेर केसीय पडलेले आहा। दुसरो विशय जॉब स्कॅमाचो। जेन्ना आमचो आमदार निवडून येयलो तेन्ना पयल्याच असेंब्लीन स्टाफ सिलेक्शन कमिशन गोंयांत जावचे म्हणून प्रश्न आमच्या आमदारान मांडला। आमचो जर तुम्ही विजन डॉक्युमेंट 2022चो पळयत जाल्यार भितर क्लियर कट बरयला की स्टाफ सिलेक्शन कमिशन गोंयांत जावपाक जाय, आनी हे जे जॉब स्कॅम जाता नाजाल्यार नोकऱ्यो जे विकतात, आनी हे विकप कितें आतांच्यानूच चालू ना, हे काँग्रेसच्या टायमा वयल्यान आसा। हे कोणे केला, कोणे सुरवात केल्या हेची, कोणे शिकयला, हे सगळ्या गोंयांक खबर आहा। जेन्ना बीजेपी पावरान नासली, जे काँग्रेसीन शिकयला तेच बीजेपी फुडें व्हरता, आनी आतां ते एक कॉर्पोरेट स्टायलीन व्हरता, इतलोच डिफरन्स आहा, पूण तेच चालू आहा। सो जॉब स्कॅम हो नवीन विशय न्हू की तेका लागून हांव 7 म्हयन्यान उठतलो म्हणून, म्हाज्या खातीर तर तो नवीन नासलो, हो विशय हेच्या पयलीं आसलो। दॅट इज वाय आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन डिमांड केल्ले, आनी दॅट इज वाय स्टाफ सिलेक्शन कमिशन 2022च्या विजन डॉक्युमेंटान आमी घातलें। आतां आनी एक गजाल आहा, वर्साक 1 लाख भुरगे इंटरव्यू आन्सर करता, भितरले एक 10,000 नाजाल्यार 5,000 जॉब मेळटा। आमच्याय कडेन खुबशे भुरगे येयले, म्हाज्याय कडेन येयले, भिरेशाय कडेन येयले की तुमी हो विशय घ्या, तुमी हो विशय घ्या। आमच्या आमदारान हेचेर उलयला, आमच्या आमदारान हेचेर प्रेस कॉन्फरन्सूय घेतला, बायटूय दिला। जेन्ना आमकां दिसलें की हे कितले कॅज्युअल जाल्लेले आहा ते। आतां कॅज्युअल कित्याक म्हणटा, आतां थोडे पॉलिटिकल पार्टीन तेचो विशय केलो, पूण 1 लाख जेन्ना भुरगे एप्लिकेशन करता, एग्जामी आन्सर करता, भितरले 10,000 मॅक्झिमम 10,000 भुरग्यांक नोकऱ्यो मेळटा, जाल्यार उरलेले 90,000 भुरगे रस्त्यार कित्याक येवंक ना? हेचो मिनींग इतलोच की हे सगळें चलता, हे सगळ्यांक खबर आहा, आनी हे अशेंच चलतले अशें सगळ्यांनी गृहीत धरला, आनी दॅट इज वाय आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन डिमांड केलो। सो जॉब स्कॅम तुमच्या म्हायतीनुसार सांगता, तुमच्या म्हायतीक लागून सांगता की जॉब स्कॅम हो गेल्या 2 म्हयन्यांक ना 7 म्हयन्यांक येयल्लो विशय न्हू, हो विशय गेली 20, 25, 30 वर्सां गोंयांत चालू आसा। गोंयांत नोकऱ्यो विकप चालू आसा, आनी नोकऱ्यो विकता हे सगळे जाण जाणा। तिसरो विशय सांगलो तुमी लँड स्कॅमाचो। गोंयचे अजून पर्यंत सगळ्यान
चड हिल कटिंग जर कोणे स्टॉप केला जाल्यार ते आर्जीन केला, लँड फिलिंग जर कोणे स्टॉप केला जाल्यार आर्जीन केला. सगळ्यांत चड कंप्लेंट जर हेचेर आसा जाल्यार आर्जीच्यो आसा. कालूच आमच्या आमदारान परतून एकदा रेझोल्युशन घातला. गेल्या फावटी आमी रेझोल्युशन घातलेले अर्बनायझेशन ऑफ विलेजीस अँड डेफिनेशन ऑफ मेगा प्रोजेक्ट जावचे म्हणून आनी मेगा प्रोजेक्ट स्टॉप करचे म्हणून. हे गेल्या असेंब्लीक येयल्ले तेन्ना टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे त्या दिसा एबसंट आसलो. एबसंट आसलो काय एबसंट रावलो तेका खबर आहा. पूण तो आमचो रेझोल्युशन त्या दिसा आमकां घेवपाक मेळोंक ना. सो आतां परते एकदा ह्या येता ते असेंब्लीक एकूच दीस मेळटा ते असेंब्लीक हे रेझोल्युशन आमी घातलेले आहा. आनी तेच्या पयलीं लँड विशय जो आयज तुमी म्हणटा हो सगळ्यांत पयलीं रेव्होल्युशनरी गोवन्सान आजून पर्यंत गोंयच्या हिस्ट्रीन इतली वर्सां गोंय मुक्त जावन जालें पण गोंयची जमीन राखपाक लागून खंयच्या रिजनल पार्टी कडेन ना जाल्यार खंयच्या नॅशनल पार्टी कडेन ना खंयच्याच ह्या सरकारा कडेन एक लँड प्रोटेक्शन बील घालपाक जालें ना. लँड प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन बील घालपाक जालें ना. सो आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी कित्याक आमी हे सगळे विशय पळयल्ले आसा, हे सगळे विशय हँडल केल्ले आसा आनी आमी जाणा की जेन्ना जेन्ना गांवांत हे विशय जाता तेन्ना आमच्या भुरग्यांक थंय वयचें पडटा, दीसभर रावचें पडटा, फ्लायिंग स्पॉटाक आपोवचें पडटा, पंचायतीन वचून बोवाळ घालचो पडटा, पंचायतीन भुरग्यांचेर कंप्लेनी जातात, सेक्रेटरी कंप्लेंट घालता, केन्ना पंच कंप्लेंट घालता, केन्ना सरपंच कंप्लेंट घालता आनी तेचे केसीस आजून आमच्या भुरग्यांचेर चालू आसा. सो हे विशय जावपाक जायना आनी हेचो वांगडाच वन टायम सेटलमेंट जावपाक जाय. एकूचदा हो प्रश्न सुटावो जावपाक जाय. तेका लागून रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षान लँड कन्झर्वेशन बील घातलें, लँड प्रोटेक्शन अँड लँड कन्झर्वेशन बील घातलें. तें बील घातलें पूण तें बील कोणेच सपोर्ट करूंक ना. जशें पोगो बील सपोर्ट करूंक ना तशें हें बील कोणें सपोर्ट करूंक ना. हे बीजेपीच्या सरकारान तर भितर ते हाडूंकूच ना. बीजेपीच्या सरकारान हाडूंक ना ते सोड, बाकीच्या ऑपोजिशनानूय हे बील हाडपाक लागून सरकाराचेर दबाव हाडूंक ना. आयज जर आमी तुमी जर कितें उलयता जाल्यार तेच गजाली आमी हेच्या पयलीं करीत येयला. फायर ब्रिगेड एम्ब्युलन्स कशी, टीसीबीचे फ्लायिंग स्पॉट कशे प्रत्येक स्पॉटाचेर पावा. हांव तुमकां सांगता असल्यांनी गोंय वाचोवपाक शकना. कित्याक आमच्या कडेन तितले रिसोर्स ना, आमच्या कडेन तितले भुरगे ना, आमच्या कडेन तितले लिगल टीम ना की हें सगळें आमी वाचोवपाक लागून. तेका लागून आमचो आमदार जो आमी असेंब्लीन धाडला ते आमदाराच्या थ्रू लँड कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन बील आमी घातलेलें आसा. ते जर बील पास जालें, आमी आयज गजाली करता ते बारीक बारीक हेंचे हांगा वाचय, थंय वाचय, तो वाचय, हो प्लॉट वाचय, थंय लँड फिलिंग ना. आमकां जाय पूर्ण गोंय, संपूर्ण गोंयान एक कायदो येवचो सो दॅट हे जे दिल्लीकार आयज गोंयचे जे अतिक्रमण करता, हे जे लँड कन्वर्जन जाता ते बंद जावचें म्हणून. सगळ्यांत पयलीं 39 नेचर प्रोटेस्ट आमी केलो. टीसीबीच्या ऑफिसान रातभर आमी बसले. आमच्या आमदाराच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आतां 3 39 हेच्या अंडर लँड कन्वर्जन जावपाची आसात. तेची सगळ्यांत पयलीं ऑब्जेक्शन आमच्या आमदारान दिली. थंयच्या जनतेन सुद्दां न्हू, लोकांनी सुद्दां न्हू, आमच्या आमदारान सगळ्यांत पयलीं व्हरून दिली. थंयचो जो एक्स बीजेपीचो आमदार आसलो तेणी आपली लँड कशी कन्वर्ट करून घेतली हेची प्रेस सुद्दां घेतली. आनी दुख्खाची गजाल म्हटल्यार ती प्रेस खंयच्याच टीव्हीचेर दाखोवंक ना, खंयच्याच मिडियाचेर दाखोवंक ना. येदी व्हडली गजाल. आयज आमी एका विशयाक जर पावना जाल्यार आमकां प्रश्न येता. पूण जेन्ना आमचो आमदार एक्स आमदाराचे लँड कन्वर्जन भायर काडटा तेन्ना तेजेर प्रश्न येना. जेन्ना आमचो आमदार विजय सरदेसायन लँड कन्वर्ट केलो हो विशय काडटा तेन्ना तो टीव्हीचेर येना, तेन्ना तो मिडियाचेर येना. तेन्ना दुख्ख जाता. जे आमी विशय घेता ते जर येना आनी जेन्ना आमी घेयना तेन्ना जर आमकां प्रश्न पडटा जाल्यार ही सगळ्यांत व्हडली दुख्खाची गजाल आसा. कित्याक आमी प्रेसाक एक पावरफुल वेपन म्हणून मानता. जशें आमी स्वताची सोशल मिडिया यूज करता तशी प्रेसाची सोशल मिडिया जावं ना जाल्यार टीव्ही चॅनल जावं ना जाल्यार प्रेस मिडिया हें जावं, न्यूज पेपर जावं, ही एक पावरफुल टूल आसा आनी पावरफुल वेपन आसा. आनी ते वेपन जर सारके यूज जायना आनी जर आमी विशय घेता ते जर फुडें येना जाल्यार आमकां तरी तेजें दुख्ख जाता. आम्ही तू म्हटलं की मीडिया वेपन तू केला फोनच घेणार मीडिया हायेन फोन आम्ही ज्यांना पर्सनली तुका कॉल करता तुका रिप्लाय ज्यांना तुमकाच गरज ना मीडियाची तर तुम्ही मीडिया कित्याक ब्लेम करता. आमी हेच्या पयलीं ह्या 7 म्हयने सोडले जाल्यार हायेन खंयच्या मिडियाचो फोन घेवंक ना, तांकां रिप्लाय करूंक ना, तांकां बायट दिवंक ना, तांकां प्रेस कॉन्फरन्स दिवंक ना. तुमी सांगचें. आनी हायेन ह्या 7 म्हयने फोन घेवंक ना. हेका लागून हायेन प्रेस तुमच्या भावांक आनी भयणींक सगळ्यांक सॉरी म्हटलेलें आसा.
तेजे रिजनूय हांवें सांगलेलें आसा, कित्याक म्हाका ऑन ग्राउंड येवपाचो नासलो, कित्याक हांव जर ग्राउंडार येयल्लो जाल्यार परत भुरगे ग्राउंडार येवपाचे, परत आमी त्याच मार्गान धांवपाचे आनी परत आमची तीच वाट लागता आनी ते आमकां करपाचें. फुडें कितें आहा? सगळे मतदारसंघ कॉन्टेस्ट करतले काय कशें कितें? तुम्ही लास्ट टाइम पळयलाले हायड्रोना सोडलेलो कार्लोसाक, सो सेम टाइम तुम्ही आता जेन्ना 27ाचो विचार करता तेन्ना जे कोण बरे कॅन्डिडेट स्ट्रॉंग आसा तांकां सोडटले काय 40य कंटेस्ट करतले? ना पळय, आतां कशें आहा, आतां आमी परत जेन्ना हे सुरवात केला इलेक्शनाक अजून 2 वर्सां खूब टायम आहा. सो इलेक्शनाचे आमी आतां कितें आमी करतले तुमकां सांगपाक शकना, कित्याक आमी आतां जेन्ना 2024 सेटबॅक जावन आमी परत आतां देवला जाल्यार परत आमकां ऑर्गनायझेशन बिल्डिंग पळोवपाक जाय, खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कितले भुरगे आसा ते पळोवपाक जाय, आमच्या कडेन फंड कितलो येता तो पळोवपाक जाय, आमी कितले कॉन्स्टिट्युएन्सी रीच आउट जाता ते पळोवपाक जाय आनी त्या रितीन आमी डिसायड करतले. हे एक मात तुमकां क्लियर करता की जशे गेल्या फावटी आमी 38 सीट्स 38 जाग्यांचेर जेन्ना 39 जाग्यांचेर आमी जेन्ना 38 जाग्यांचेर सिटां घातलेली, ती तशी सिटां आमी ह्या फावटी तरी घालचे ना, हे आमी क्लियर करता तुमकां. कित्याक हेतून आमचे फंड्स वेस्ट जाता, आमचे रिसोर्सीस वेस्ट जाता आनी आमचो जो टायम आसा तो वेस्ट जाता. सो तेका लागून जे कितें डिसिजन जातले ते फुडल्या 6 म्हयन्यांक ऑर्गनायझेशन बिल्डिंग, बूथ मॅपिंग, फंड मॅनेजमेंट हे सगळे पळोवनूच आमी फुडें घेतले. सपोर्ट करचे म्हणजे दुसऱ्या कोणाक काय घालचेच नाही, ज्या कॉन्स्टिट्युएन्सीत तुमचो कॅन्डिडेट नासतलो थंय दुसऱ्या कोणाक सपोर्ट ना, ते अजून आमकां ते अजून डिसिजन सांगना, ते हांव डिसिजन घेवपी कोण न्हू. तेका सीईसी बॉडी मिटींग आसा, सीईसी बॉडी आसा आमची नॉर्थ गोवा साउथ गोवा कमिटीज आसा आनी आमचे जर प्रत्येक डिसिजन आसा. फॉर एक्झाम्पल कॉन्टेस्ट इलेक्शन हे लोकसभा करपाचे काय नाही, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन वचून एक्टिव्ह मेंबरांक विचारूनच हे डिसिजन घेतलेले. तशीच हे जे डिसिजन आहा ते आमच्या भुरग्यांक घेवन वयतले. बट ह्या फावटी आमी एक भुरग्यांक हे केला की आमी सगळ्या भुरग्यांक टार्गेट्स दिल्लेले आहा की ते टार्गेट्स तेंच्यांनी अचीव करपाक जाय. जर तांकां दिसता की तेंच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आर्जीन कंटेस्ट करपाक जाय जाल्यार तेंच्यांनी तशें काम करपाक जाय, कित्याक रेव्होल्युशन हे कम्फर्ट झोनान जायना. सो सगळ्या भुरग्यांक ते आमी सांगलेले आहा की आमी पार्टी बिल्ड करपाक दिसाक 150-200 किलोमिटर ट्रॅव्हल केल्ले आसा, भोंवल्ले आसा. सो आमी भुरग्यां कडल्यान एक्सपेक्ट करता की तेंच्यांनी तेच जिद्दीन काम करपाचें. 2022 जशें काम केल्लें तशेंच काम परत जावचें आनी ते काम करपाक लागून भुरग्यांक मार्गदर्शन केलें. मेंबरशीप ड्रायव्ह आतां चालू जातली, परती रिफ्रेश 2025 न्यू मेंबरशीप आतां स्टार्ट जाल्या. न्यू मेंबरशीप आमची आतां 2025 चालू जातली. प्लस आमची डोनेशन ड्रायव्ह आमची चालू जातली. प्लस लोकांक मेळप, लोकांचो जनसंपर्क वाडवप हेची ड्रायव्ह आमची चालू जातली. तुम्ही रेव्होल्युशन रिलोडेड म्हणला, इज इट यू आर हायिंग द झेडपी इलेक्शन? ना, ते झेडपी इलेक्शनाक अजून एक वर्स ऑलमोस्ट डिसेंबरान झेडपी इलेक्शन जातले. सो सांगता कितें 6 म्हयन्यान फुडले झेडपीक वचपाचें काय ना, कितें करपाचें. कित्याक आतां आमी जो ब्रेक घेतला, आतां आमकांय पळोवपाक जाय की आमचे भुरगे कितले काम करता, कशें काम करता, कितले आमी ऑर्गनायझेशन वाडटा आनी सगळ्यात इम्पॉर्टंट फंड्स आमी कसो हाडटा. भुरगे आमचे फंड्स हाडटा काय ना, मेंबरशीप करून फंड्स हाडटा काय ना, ECS करून फंड्स हाडटा काय ना, दुसऱ्यां कडल्यान डोनेशन मागून फंड्स हाडटा काय, सगळे गजाली आसा आनी ते सगळ्या गजाली टेबलार दवरूनच मागीर आमी फुडले कितें डिसिजन आहा ते घेतले. आतां तुमकां तेजे आन्सर दिवपाचें. MLAs will be the part of united opposition. And second question, are your members are happy with your decision? Which decision? हय, मेंबर्स आर व्हेरी हॅपी. पयलीं भुरग्यांक दिसलेलें की आमी कितें करपाचें, प्रत्येक फावटी भुरगे म्हाका फोन करताले. बट भुरगे खूब हॅपी आसा. रिजन कितें की हेतून भुरग्यांकूय लोकांक मेळपाक मेळ्ळें, लोकांक कडल्यान भुरग्यांकूय सजेशन्स आयकपाक मेळ्ळे. कित्याक तुमकां सांगलें तशें आमी फायर ब्रिगेड आनी एम्ब्युलन्स कशें फक्त फ्लायिंग स्क्वॉड कशें धांवत रावताले, हेतून भुरग्यांकूय कळनासलें ते कितें करता तें म्हणून. आतां आमकां कळ्ळें की बाबा आमकां सिस्टमान एंटर जावपाक जाय. आमी रस्त्याचेर कितलेय बोवाळ मारले म्हणून फाल्यां आमी एक प्रोजेक्ट आडोवपाक शकता, नाजाल्यार एक इश्यू वाटोवपाक शकता. पूण जर आमी सिस्टमान गेले जाल्यार भरपूरशे कल्याण आमी लोकांचेय करपाक शकता आनी भरपूरचे इश्यूय आमी सॉल्व करपाक शकता ऑन अ लार्जर प्लॅटफॉर्म. युनायटेड ऑपोजिशनाचो पार्ट आमचो MLA नासतलो, हे आमी डिसिजन घेतलेले आसा इंटरनली. हे तुमकां सांगता ह्या असेंब्लीक युनायटेड ऑपोजिशनाचो पार्ट आमचो MLA नासतलो. रिजन सिंपल आसा, जेन्ना आमी झोपडपट्टेचेर विशय काडलो तेन्ना आमकां ऑपोजिशनाचो सपोर्ट मेळोंक ना. जेन्ना ह्या बस्तेंचेर जेन्ना विशय जालो तेन्ना तेंचो सपोर्ट आमकां मेळोंक ना. जेन्ना ड्युअल वोटिंगेचेर विशय जालो तेन्ना आमकां सपोर्ट मेळोंक ना. जेन्ना पोगो बिलाचेर डिस्कशन जालें तेन्ना आमकां म्हणजे अनऑफिशियल डिस्कशन जालें तेन्ना आमकां सपोर्ट मेळोंक ना. लँड कन्वर्जन एंड प्रोटेक्शन बील जेन्ना घातलें आमी तेन्ना आमकां सपोर्ट मेळोंक ना. जर आमच्या आमदाराक गोंय वाचोवपाचे जे मेन 3 मुद्दे आसा तेजेर जर आमकां सपोर्ट मेळना जाल्यार
आमी तांकां कित्याक सपोर्ट करपाचो? दाखोवपाक हो सपोर्ट आमकां गरज ना. आनी आतां जर तुमी पळयताय नाटक एक्सपोज जायत आसा, हे दाखोवपाची जी नाटकां जी आसा पळय, फ्लोर मॅनेजमेंट आहा ते आमकां करपाचें ना. आमी युनायटेड ऑपोजिशनाचे पार्ट ना. आमी हे आमच्या कोर मिटिंगेक डिसायड जाल्लेले आसा आनी आमदारूय ते आपल्या प्रेस कॉन्फरन्सान डिक्लेअर करतलो. ओके, म्हाका एक सांगात, ऑपोजिशन म्हणटा की तेन्ना इलेक्शन येता तेन्ना तुम्ही भायर सरता म्हणून. सो आतां इलेक्शन केन्ना? ZP इलेक्शन येवपाक केन्ना? म्हणून भायर सरता. डिसेंबरान. हय, पूण 7 म्हयने नंतर मदीं जाता डिसेंबरान भायर काँग्रेस सरता. हांगा 30 दीस पयलीं कॅन्डिडेट दिवन 20 वर्सां पयलींचो हांगा 1.5 लाख मतां काडली. 20 वर्सांनी येयला कॅन्डिडेट 30 दीस पयलीं. मिडिया खबर सुद्दां नासली कॅन्डिडेट घालताय काय ना म्हणून, आनी ते 1.5 लाख मतां काडटा. आनी आमी फक्त 7 महिने ब्रेक घेतला आनी इलेक्शनाक 2 ZP इलेक्शनाक 1 वर्स आसा आनी व्हडल्या इलेक्शनाक 2 वर्सां. सो इट्स नॉट अ स्मॉल टायम. पूण जी मिस्टेक तेंच्यांनी केली, ती काँग्रेस- मिस्टेक तूं करूंक आमी मिस्टेक म्हणटा. म्हणना. आमी म्हणटा की आमी इलेक्शनाक भायर येवंक ना. इलेक्शनाक 2 वर्सांनी 1 वर्सा खूप टायम हा. 1 वर्स इज ह्यूज टायम. आमी 3 वर्सां पार्टी करून आमी इलेक्शन कंटेस्ट केल्ले. मनोज काँग्रेस तू म्हणटा काँग्रेसान 1.5 लाख मतां काडली, पण काँग्रेसची जी टीम आसा ती ग्राउंडार काम करता न्ही. हेच आता म्हाका पडला की नॉर्थान खंयची काँग्रेसची टीम ग्राउंडार आसली पळय आमकांय खबर ना. हांव मागता काँग्रेसी कडेन जर तेंच्या कडेन जशी आमी मिटींग मागयल्या एक्टिव्ह भुरग्यांची तशी तेंच्यांनी मिटींग आपोवची. कित्याक काँग्रेसचे खुबशे जाण तुमी आयकतात की इंटरनली तेंची मिटींग जायनात म्हणून. सो हांव मागता आमकांय पळोवपाक जाय की हेंच्या कडेन खंयचे कार्यकर्ता असले आनी कितें जाल्ले पळय. हेतून आमची मिस्टेक आसा. कित्याक जी मॅसेज लोकांक आमी दिवपाक जाय ती लोकांक आमी दिवंक ना सारकी. जी मेसेज लोकांक पावपाक जाय ती लोकांकडे पावंक ना. दॅट इज वाय जी एंटी बीजेपी वोट असली जी आमकां येवपाक जाय आसली ती तांकां दी. मनोज तू आता कितें म्हटलें की जॉब स्कॅम जो तूं गायब जाल्लो तेन्ना खूब स्कॅम जाले. तेतूंतलो व्हडलो म्हणजे तो जॉब स्कॅम. तूं आतां म्हणटालो की जॉब स्कॅम ह्याच वर्सांनी चलना, फाटली कितलींशींच वर्सां चलता. म्हणजे एक प्रकारे तूं बीजेपीक हांगा सेव करता. तेंचेर जो दोशारोप आसा तेका तूं खंय तरी भायर येता. हांव तो सेव करीन. हांव तुका तें सांगता की हे जॉब स्कॅम ना जावपाक लागून आमचो MLA जेन्ना पयलेच फावटी पयल्याच असेंब्ली सेशनाक भितर पावलो तेन्ना पयलोच विशय काडलो तो जॉब स्कॅमाचो. पयलोच विशय काडलो तो स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो. रुलींग बीजेपीच आसली आनी बीजेपीच आसा. हो दुसऱ्या MLA नी काडूंक ना. तुमी फुटेज पळोवंक शकता. तुम्ही तुमचे प्रेस रिपोर्ट पळोवपाक शकता. फर्स्ट विशय स्टाफ सिलेक्शनाचो जर काडलो जाल्यार यंगस्ट MLA RGPच्या MLA आमकां गरज नासली. आमचे विजन डॉक्युमेंटार बरयल्ले आसा स्टाफ सिलेक्शन कमिशन जातले आमी करतले म्हणून, जर सरकारान येयले म्हणून. आनी तेच आमी सरकारांना ह्या सरकारा कडल्यान घडोवन हाडपाचें म्हणून आमी थारायलें आनी आमी तें केलें. आनी आतां सध्या ते चालीक लागलेले. आतां ते कशें जातले तेजे रुल्स एंड रेग्युलेशन हे सगळे पळोवपाक जाय. ते सगळे येयल्या उपरांत आमी डिसायड करतले की हेचेर आनी कसो आवाज काडपाचो तो. प्रत्येक बारीक बारीक हेचेर आवाज काडप एक गजाल आनी असेंब्लीन वचून थंय कायदो मांडप आनी ते कायदो करून ओवरऑल चेंज हाडप ही इम्पॉर्टंट गजाल आनी ती आमी 100% आमच्या सायडीच्यान केल्ली आहा. तू हे म्हटले की काँग्रेस 30 दिसांनी कॅन्डिडेट दिता आणि ते 1.5 लाख मतां काढता. काँग्रेसीन 1.5 लाख मतां काढले, तू 50,000 मतां काढली. सो लोकांचो अजून काँग्रेसीर विश्वास आहे, आरजीर विश्वास ना असं दिसता तुका? हय, तेंच सांगता न्हू की आमची जी मेसेज लोकां मेरेन जी पावोवपाक जाय आसली, आमचे जे मिस्टेक जाले की आमी इतले काम करून आमकां 50,000 मतां कित्याक आनी 20 वर्सांनी एक कॅन्डिडेट येता आनी तो 1.5 लाख मतां काडटा नॉर्थान स्पेशली. ती कशी? आनी सावथाचो कॅन्डिडेट हो फोण्या पावोंक ना केन्ना, सांग्यार पावोंक ना केन्ना सारको, मडकय पावोंक ना, शिरोड्या पावोंक ना, काणकोण सारको पावोंक ना, तो जिखता. कित्याक? हे सगळें इव्हॅल्युएशन करपाक आमकां टायम जाय आसलो की आमी खंय चुकता. ते अशें कितें करता की ते मतां घेतात, काम करच्या आदी ते जिखता आनी आमी इतलें काम करून आमी कित्याक पडटा पळय हे इव्हॅल्युएशन करपाक आमकां 7 म्हयने लागले. तुम्ही म्हणता की रेव्होल्युशन तुमचे इट विल बी डिपेंडिंग ऑन द वोट्सांचेर आहा तुमचे डिपेंड. कित्याक वोट्स पडत जाल्यार तुम्ही रेव्होल्युशन कंटिन्यू करतले नाजाल्यार बंद करतले. पळय आमी आतां लोकसभा इलेक्शन शेणले. दॅट डजंट मीन की रेव्होल्युशन स्टॉप जालें. रेव्होल्युशन स्टॉप जालें आयज हांव तुमच्या फुड्यान नाचचो नासलो आनी आयक मरे जेन्ना हे रेव्होल्युशन फुडें जर व्हरपाक जाय, हांव परत तेंच सांगता, जर आमकां व्हडले वॉर जिखपाक जाय जाल्यार मदीं स्ट्रॅटजायज करपाक गॅप घेवचेच पडटा आनी एवरी वॉरियरान
एवरी गजालीन एवरी मागीर कंपनी आसूं ना जाल्यार कोणी आसूं जेन्ना खंयचे ऑर्गनायझेशन फुडें वयता तेन्ना तेंचे जेन्ना मिस्टेक्स जाता जेन्ना ते गजाली जाय तशें जायना तेन्ना तो ब्रेक आनी तो गॅप घेवचोच पडटा आनी तो गॅप आमी घेतला रेव्होल्युशन स्टॉप जालें नाल्यार वोटांक लागूनच राजकारण वोटांक लागून आसले जाल्यार आमी आतां येवचे नासले 1 वर्स आसतना येतले लोक म्हणटाले आतां असेंब्ली पावले म्हणून येयलो 2 वर्सां असेंब्ली 2 म्हणले काय न्हू ती अशी वयतली 3 केन्नाच गेली हो जो प्रश्न आसा आयज तुवें म्हाका विचारलो आतां मेजर प्रश्न आसा गोंयांतलो मेजर जो ऑपोजिशन आसा तो आरजी एक आसा पूण बाकीचे ते 6 जाण आहा ते युनायटेड आसतले काय ना हो व्हडलो प्रश्न आहा तुम्ही आमी तरी आतांच सांगता की आमी एकला चलो आमी 100% इलेक्शनाक वयतले आनी आमी ब्रेक घेवंक नासलो आमचो आमदार कंटिन्युअस हेचो फक्त आमी हेजो पार्टी वर्कर आमकां चिंतपाक जाय आसलें की आमी खंय चुकला आनी तेका लागून तो ब्रेक आसा पळय मनोज तूं ऑपोजिशनाच्या युनिटीचेर विचारता पूण तुजोच आमदार तुज्या वांगडा ना तेन्ना आरजी भितर युनिटी हांगा ना पीसी आन्सर केलो ना बट हाजेर लोकांनी मेसेज घेवप ही प्रेस कॉन्फरन्स माझी आसा ही पार्टी लेवलाचे विरेशाक ही पार्टीची मीटिंग न्हू ही माझी इंडिव्हिज्युअल प्रेस कॉन्फरन्स हांगा ही विरेशाची आनी माझी प्रेस आतां हांव इतलो उलयतलो विरेश कितें करतलो थंय बसून आसतलो आमदाराचे नांव 20-25 फावट घेतले हय कित्याक आय एम प्राउड ऑफ माय आमदार सो आमदार असो आता ऐक माझे ऐक जेन्ना हांगा बसून आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट आणि काँग्रेसचो प्रेसिडेंट राहुल गांधी आणि केजरीवालाचे नाव घेता तेन्ना ते आसता ते आसपाची गरज ना बाबा फॉर युअर नॉलेज राहुल गांधीन सुद्धा आपल्या करियरान ब्रेक घेतलेलो आसा गुगल कर मनोज एका आमदाराचे कंपॅरिझन तू आणि राहुल गांधी हांव सांगना रे काँग्रेसचे एक्झाम्पल दिता म्हाका म्हणून तेका सांगले पार्टी बंद जावना तुमच्या भाशेन पार्टी बंद पळय 7 महिन्यात तुमची पार्टीच हे झालेली आमचो म्हणटा पळय ब्रेक घेतला खंयच्या विशयाचेर पार्टीन आवाज काडूंक ना एमएलए कोणाचो अरे एमएलए तुमचो जालो पण मग एमएलए कोणाचो एमएलए कोणाचो पार्टी तुमची आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह न्हू तो आमचो पार्टीचो रिप्रेझेंटेटिव्ह तो एमएलए म्हणजे बेस्ट तो पार्टी रिप्रेझेंटेटिव्ह जेन्ना तूं म्हणटा तुम्ही सगळे विषय काढल्या फाटल्या दिसांनी आमी पयला ओपिनियन पोलाचेर इश्यू वाडलेलो आणि तुम्ही म्हणता की गोंयकार आणि तुमकां गोंयचे पडलेले आसा तुमी गोंयकार सांबाळटा म्हणून जाल्यार ओपिनियन पोलाचेर तुमचा कांयच कमेंट येवंक ना कित्याक कसलो कमेंट ओपिनियन पोल जेन्ना जावंक ना गव्हर्मेंटान तेन्ना कित्याक तुमी आवाज दिवंक ना पळय हेतून इम्पॉर्टंट गजाल आसा की गोंयची अस्मिताय ही एकाच दिसा त्याच दिसा राखपाक लागून आसपाक जाय अशें म्हाका तरी दिसना ही गोंयची अस्मिताय प्रत्येक दिसा राखपाक जाय आनी गेली 7 वर्सां तरी आमी कंटिन्युअस ही अस्मिताय राखपाक काम करिता आमी थंय वचून नौटंकी करिना आमी थंय वचून भाशणाक म्हणून ड्रामा करिना आमी आमचो जीव दिल्लो आसा आमचे फॅमिली सॅक्रिफायस केल्ल्या फायनान्शियल सॅक्रिफायस केल्ल्या हेल्थ सॅक्रिफायस केल्ल्या सगळ्या भुरग्यांनी सॅक्रिफायस केल्ल्या सो ही अस्मिताय एकाच दिसा जर वाचता कशी दिसता ती म्हाका तरी दिसना म्हाका तरी पटना आनी आयज जे अस्मितायेचे गजाली करता हेंच्यांनी गोंय विकलेलें आहा हेंच्यांनी आपले जागे कन्वर्ट केल्लेले आसा पार्टनरशिपी ब्रेक करून पार्टनरशिपी हे ते दाखोवन असेंब्लीन भलतीच आन्सरां दिल्लेली आहा हेंच्यांनी कायदे हाडलेले आसा हेंच्यांनीच आपल्या दिल्लीकारांक हाडून हांगा आपल्या लिगल फॉर्माच्या नांवान हांगा तांकां शेअरडिडा मारलेले आसा तांकां अशीच केल्ल्या गोंयचे जमनी दिवपाक आनी ते अस्मितायेचे गजाली करता आनी आमी आयकता तांकांय प्रश्न करा की तुम्ही अस्मिताय राखपाक तुम्ही कितें केला गोंयची अस्मिताय गोंयचो जागो ना गोंयकार उरचो ना ह्या जाग्याक लागून तुम्ही कितें केला हो प्रश्न विचारा हो कळपाक जाय अस्मिताय दीस करपाची गरज ना म्हणटा गरज ना म्हणना हांव म्हणटा की आमी आमचें काम कंटिन्युअस करीत आसा तुवें विचारलें की आमी कित्याक वचोंक ना सो आमचो हें आसा कोण सेलिब्रेट करता कोण कितें करता तो तेंचो हें आसा आमकां आहा की गोंयचो अस्मिताय आमकां प्रत्येक थोडे म्हणटा पळय गोंयचे हेरिटेज सायट प्रोटेक्ट जावपाक जाय गोंयचो हो हेरिटेज सायट आसा हांव म्हाज्या हितून आसा की आख्खें गोंय हेरिटेज म्हाका लागून गोंयचो प्रत्येक जागो हेरिटेज आसा आनी हें गोंय आमी राखपाक जाय इट इज नॉट ओन्ली सम लोकेशन सगळ्याक वचपाक जाय सगळे कडेन आमचे हेरिटेज आमी गोंय येदे व्हडले जर म्हणटा जाल्यार ते राखपाक लागून तेका लागून आमी कायदो घातलेलो आसा म्हणून आमी एका जाग्यार वचून फायट करतले आनी ती फायट सक्सेसफूल जातले हें आमी तुमकां अश्योर करिना पूण असेंब्लीन ह्या सरकाराचेर प्रेशर हाडपाक तांकां एक्सपोज करपाक तें काम तरी आमी 100% करतले उजो बेगीनूच पेटलो आनी बेगीनूच जातलो आतां ही सुरवात जाल्लेली आसा आतां आमची सिरीज ऑफ मिटींग चालू जातली आनी काम चालू जातलें मनोज एक परत एकदा विचारता तुका तूं म्हणटा पळय हांगा आमदार कित्याक जाय पीसी आपली म्हणून पूण आयज आरजीन तुज्या पेक्षा आमदाराक चड व्हॅल्यू आहा कित्याक तो आमदार न्हू लोकां मदल्यान निवडून आयला बरोबर सो ह्या पीसीक तो जर आसत जाल्यार वजन चड येता आशिल्लें दिसना तुका
आमच्या आमदाराक जो व्हॅल्यू हा तो व्हॅल्यू इतल्याच कारणान हा की पयशे नासतना एक 28 वर्साचो भुरगो हे इलेक्शन कंटेस्ट केलो आणि येदे व्हडले ऑपोजिशनाक भितर काँग्रेस बीजेपी सगळे हांकां फायट दिवपाक तो एकटो थंय उबो रावता आनी एकटो थंय धडकाळी फोडटा. जे विशय व्हडले व्हडले जाणकारांनी केन्ना मांडूंक ना ड्युअल वोटिंग कार्डाचे ह्या झोपडपट्टेचे हे विषय वचून आमचो आमदार मांडटा. गोंयकार कोण हे गोंयकार म्हणून आतां तुम्ही 60 वर्सां जाली आयकतात भाशणांत पूण गोंयकार कोण हे डेफिनेशन डिफायन कर म्हणून आमचो आमदार टेबल करता. सो आय एम ऑलवेज प्राऊड आणि म्हाकाय दिसता की म्हाज्याकून व्हॅल्यू आमच्या आमदाराक आसपाक जाय कित्याक एक यंग भुरगो आपले करियर सोडून ह्या पार्टेन येयलो. ही पार्टेन म्हणजे पयलींच्यानूच ह्या पार्टेन आसलो आणि आपले करियर सोडून तेणी लोकांक लागून आवाज काडलो आणि तो आमदार जालो. सो आय एम सुपर प्राऊड. आमच्या आमदाराक व्हॅल्यू आसपाकूच जाय तो आमदार कित्याक आमी आमदार न्हू आमी पार्टीचे प्रेसिडेंट तो लोकांचो रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आणि तेका जो रिस्पेक्ट मेळटा तो रिस्पेक्ट मेळपाकूच जाय. बट ही प्रेस कॉन्फरन्स आसा ही पार्टी प्रेसिडेंटाची प्रेस कॉन्फरन्स आसा. हांगा खंयसरूच कंपल्सरी ना की सगळे जाण हांगा येवन बसपाक जाय म्हणून आनी खंयच्याच पॉलिटिकल पार्टी सगळ्यांक घेवन सगळे प्रेस कॉन्फरन्सीस घेयना. थँक्यू. मनोज एक लास्ट टाइम तुवें सांगलेलें तुका याद आसा न्हू की तू सगळे डिफेक्टरांच्या दारान वचून बसलो ते तुमचे अजूनही आमी ही नवीन सुरवात करता नवीन फ्रेश स्टार्ट करता. सो हेचेर म्हाका हांव तुमकां इतलेंच सांगता की हेचेर आनी आमी फुडें डिस्कशन करचें ना कित्याक आमकां पयलीं जे आमी मिस्टेक्स केल्ले पयलीं जे आमच्या कडल्यान मिस्टेक्स जाले ते मिस्टेक्स आमकां रिपीट करपाचे ना. ओके लास्ट क्वेश्चन एकूच ह्या फाटले 7 महिने तू नासलो तू इंट्रोस्पेक्ट करतालो पक्ष खंय चुकलो स्ट्रॅटेजी खंय चुकलो एज अ लीडर म्हणून तू खंय चुकलो हे तू इंट्रोस्पेक्ट केला 100% एज अ लीडर ते पळय एज अ लीडर म्हणून म्हाज्या कडल्यान खुबशे गजाली चुकले खुबशे गजाली रॉंग जाले. म्हणजे जे गायडन्स भुरग्यांक दिवपाक जाय आसले जे गायडन्स भुरग्यांक म्हाज्या कडल्यान वचपाक जाय आसले ते मेळ्ळे ना. आमी रॉंग डायरेक्शनान धांवत रावले. सो हितून म्हाजी व्हडली चूक आसा एज अ पार्टी प्रेसिडेंट. ही जी डिफीट आसा ती फूल हांव म्हाजेर घेता हांव एक्सेप्ट करता. सो तेकाच लागून ह्या 7 म्हयन्यांक खुबश्या जाणकारांक हांव मेळ्ळो की तेंच्यांनी म्हाका सांगलें की हांव खंय चुकला आनी हेच सगळे चुकी जे आसा हे चुकी फुडें जावचे न्हू तेका लागून हांव ब्रेक परतून सांगता. तेका लागून हांव ब्रेक घातलो आनी इतलेंच सांगता भुरग्यांकूय सांगता की जे चुकी आमी हेच्या पयलीं केला ते रिपीट करचे न्हू आनी एका रायट वे न्यू एनर्जी फ्रेश एनर्जीन आमी फुडें वयचे. कशें सिटीनी गोंयचे जे सिटीज आसा ते सिटीजान आमकां कितें आसता लोक आमी जो विशय घेवन वयता चडसो तो सिटीन चडशा लोकांक लागना नाजाल्यार तो तेंच्या क्लोज टू हार्ट ना अशें आमकां तरी दिसून येता की आमी उलोवन येता तेन्ना. सो मेजॉरिटी जे ज्या जाग्याचेर म्युनिसिपालिटीज आसा ज्या जाग्याचेर सिटीज आसा टाउनशीप जाल्ले आसा ते कॉन्स्टिट्युएन्सीज हांव भोंवना. हांव सांगपाक शकना. तुजे मोर्मुगांवचे जाले मोर्मुगांवचे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आसा थंय वचोंक ना. पणजे आसतली म्हापसा आसतली मागीर आमची बिचोले आसतले हे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आसा. मागीर हळदोणा आमचो हेचो काँग्रेसचो काल्लो आसा ज्याच्या कडेन आमचो संपर्क बरो आसा त्या कॉन्स्टिट्युएन्सीन म्हाका दिसलें की आमी वचोन काय फायदो ना कित्याक थंयसर तो काम करता आनी तेजें काम चालू आसा. सो आमी त्या रितीन आमचे बाकीचे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आसा मॅक्झिमम ते आमी कव्हर केले. ओके आता 7 वर्सां तुमी म्हटले की तुमचे 7 महिने न्हू पार्टी स्टार्ट जावन म्हटले तुमी की आतां तूं म्हटलें की इतले दीस तुमकां दिसले खंय तरी रॉंग डायरेक्शनान वताले. सो 7 वर्सां तूं तुमच्या भुरग्यांक सगळ्या रॉंग डायरेक्शन न्हू कशें आहा हे आतां म्हटलें रॉंग डायरेक्शन हे कशें आहा की आमी जेन्ना हे वयताले आमकां पयलींच तुमकां सांगलें की आमकां कोणूच पॉलिटिकल एडवायजर ना पॉलिटिकल एक्सपर्ट आमच्या कडेन. आयज तुमी पळयता आयज जर बीजेपी इलेक्शन कंटेस्ट करता आनी जर कॅन्डिडेचर दिता तेंच्या फाटल्यान व्हडले सर्वे टीम्स आसतात. ते सर्वे टीम्स काम करतात तेच पयलीं तेंचे तेका लागून एकाचे 2 दोनाचे 4 4चे 8 आनी 8चे 21 22 जाल्ले. सो तें करपाक ती एक नॅशनल पॉलिटिकल पार्टी आसा तेंकां नॅशनल लेवलचो सपोर्ट आसता. आमकां नॅशनल लेवलचो सपोर्ट ना. आमचें कितें आहा तें इनावज आसा आमचें कितें आहा तें गोंयानूच आहा. सो तेका लागून आमकां ब्रेक घेवचो पडलो. आमकां दुसऱ्या भाशेन जर आमी गोंयांत शेणले जाल्यार आमकां खंयच्यान युपीच्यान ना जाल्यार कर्नाटकाच्यान ना जाल्यार मध्य प्रदेशाच्यान टीम येतली आनी आमकां गायड करतली नाल्यार ऑब्जर्वर येतलो आनी बसतलो आमच्या कडेन उलयतलो असले वर्क स्टायल आमच्या कडेन ना. तेका लागून आमकां ब्रेक घेवचो पडलो. मनोजाचो ब्रेक म्हणजे आरजीचो ब्रेक न्हू कित्याक आमचो आमदार कंटिन्युअस ऑन ग्राउंड आसलो. हो ब्रेक आमच्या कार्यकर्त्यांचो हो ब्रेक
ब्रेक आमचो इंट्रोस्पेक्शन करपाचो आणि हो ब्रेक फुडली चळवळ आणि हे रेव्होल्युशन आहा ते रिलोड करपाचो. थँक्यू. लिडरशिप बद्दलचं काही विचारलें तुका पळय आमचे आतां जे जनरल बॉडी इलेक्शन आहा ते 2027 आसा. तेन्ना डिसायड जातले लिडरशिप कितें जातली प्रेसिडेंट जोन कित्याक प्रत्येक जाणांक रायट आसा प्रेसिडेंट जावपाचो, प्रत्येक जाणांक रायट आसा वोट करपाचो. 2027 हेका डिसायड जातले. फंड तुम्ही आता म्हणता फंडा खातीर इलेक्शनाक त्रास जाता, सो फंड जर कलेक्ट जावना जाल्यार तुम्ही कॉन्टेस्ट करतले काय? ते पयतले ते डिस्कस करतले. ह्या फावटी आमी फंड कलेक्ट करपाक स्ट्रॅटेजी दिल्ले आसा. सो ते स्ट्रॅटेजीन जर काम केलें जाल्यार आमकां आशा की फंड्स कलेक्ट जातले म्हणून आनी आमी इलेक्शन कॉन्टेस्ट करतले. थँक्यू.